रोजी विधानसभेत आमदार मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ठाम आणि प्रभावी मागणी केली। शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात कृषी न्यायालय आणि ॲग्रीकल्चर ऑफेन्स विंग स्थापन करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले। इकॉनॉमिक ऑफेन्स विंग श्रीमंतांसाठी, रेरा गृह खरेदीदारांसाठी, ग्राहक व कौटुंबिक न्यायालय सामान्य नागरिकांसाठी आहेत। मग शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र न्याय यंत्रणा का नसावी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या मुद्द्यावर सभागृहात मोठा प्रतिसाद मिळाला असून सरकारकडूनही सकारात्मक आश्वासन देण्यात आले। आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा बुलंद आवाज पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे। स्पेसिफिक दोन प्रश्न आहे। एक, ईओडब्ल्यूच्या धर्तीवर एओडब्ल्यू ॲग्रीकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का? नंबर दोन, जसं कौटुंबिक न्यायालय आहे तसे कृषी न्यायालयाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी करू नका, पण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जास्तीत जास्त केसेस आल्या, कमीत कमी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 5 कृषी न्यायालय निर्माण करा, ज्यामध्ये 60 दिवसात निर्णय देणं हे कंपल्सरी करा, अनिवार्य करा, आणि त्यानंतर त्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला पुढे जाता येणार नाही असा कायदा करा, तर खरे आपण शेतकऱ्याच्या कष्टाचं अन्न ताटात खातो अशावर शिक्कामोर्तब होईल। म्हणून आज दोन घोषणा करता येईल का? कृषी न्यायालय आणि ॲग्रीकल्चर ऑफेन्स विंग। धन्यवाद। संवेदनशील मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय, आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सामान्य माणूस असतो। एक 50,000 70,000 लाख रुपयाच्या बिलसाठी तो कुठं कोर्टात जाईल, कुठं सगळं करेल, हा बराच खर्च होत असतो। आणि म्हणून अत्यंत चांगला सुझाव दिलाय। राज्याच्या प्रमुखांशी, दोघं उपमुख्यमंत्र्यांशी बोलून हे असं करता येईल याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल।